धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात। मुंडेंचा राजीनामा ही फक्त धूळफेक होती। सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराडची जवळीक, औंधा कंपनी खंडणी प्रकरण, पीक विमा घोटाळा प्रकरण आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरण असे एक ना एक अनेक प्रकरण चर्चेत आल्याने अखेर धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं जाहीर करत मंत्रिमंडळातून राजीनामा दिला। मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी आरोपांची राळ उठवली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मुंडेंचा राजीनामा ही केवळ धूळफेक असून तात्पुरती ऍडजस्टमेंट असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला। नेमके काय आरोप आहे ते आपण पुढे बघूयात। मुंडेंच्या गुंडांनी औरंगजेबी पद्धतीनं सरपंचांना मारलं, त्यामुळे मुंडेंची हकालपट्टी व्हायला हवी होती। मुंडेंची राजीनामा पत्रातील भाषा म्हणजे नैतिकतेची थट्टा म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा ही धूळफेक असून ऍडजस्टमेंट आहे। हवा गरम आहे, मामला थंड होईपर्यंत आराम करा, नंतर पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं पाहू, असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन। पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं असं अजित पवार आणि फडणवीसांमध्ये ठरलं, मग हा राजीनामा दिला। संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोनी महाराष्ट्र सुन्न झाला, त्यामुळे या प्रकरणांची संवेदनशीलता लक्षात घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर विरोधकांनी मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली। या आरोपांनुसार जर धनंजय मुंडेवर ही तात्पुरती कारवाई असेल आणि प्रकरण थंड झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा विचार करत असेल तर मात्र सरकार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे असं म्हटलं तरी चुकीचं नाही। तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।